कासरवाडी नहीं जाएगा? कासरवाडी नहीं जाएगा? मनोहर नगर ओला माझीवाडा किधर तो भेजो ना. गुड मॉर्निंग. आम्ही सकाळी फटाफट फ्रेश झालो. फक्त आम्ही दोघांनी आंघोळ केली आहे मस्त एकदम फ्रेश वगैरे. हे सगळं बघा बिना आंघोळीची नाश्ता करायला डायरेक्ट. त्याचा नाश्ता पण आहे ना खूप छान आहे. तुला आवडला? तुम्हाला कसं वाटला? खूप जास्त हा म्हणजे जास्त चांगला नाही आहे, खूप जास्तच चांगला आहे. हेल्दी जास्त आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही व्हेज खा नॉनव्हेज खा सगळ्या गोष्टी एकदम. हा बॉईल एग, म्युस्ली, ते कोल्ड कॉफी. अरे याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत ना ते आपल्याला माहिती पण नाहीये. इडली, मसाला डोसा, ते अर्ध्या लोकांना तर स्माइली ते कशाच्या बेसन चिल्ला, खूप साऱ्या गोष्टी भारी भारी आहेत. तर आम्ही फटाफट नाश्ता करतो आणि तुम्हाला पूर्ण जो आपला बेवॉच रिसॉर्ट आहे तो पूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवेल. कुठे काय काय गोष्ट आहे सगळं एकदम. आता आम्ही चहा कॉफी कोल्ड कॉफी पितोय. मम्मीने पहिले कोल्ड कॉफी पिली. टेस्ट म्हणजे काय अशी उलशी पिली. कप घेतला झटकन पिऊन घेतला. त्यानंतर माझा चहा पितो. आता म्हणजे कोल्ड कॉफी चांगली लागली वाटतं. त्याच्यानंतर परत सेकंड ना चहा यासाठी डोकं दुखतं म्हणून चहा सँडविच चालू आहे. जसं की काय म्हणतात त्याला, कोल्ड कॉफी चहा कोल्ड कॉफी. हे दुधासोबत गोळ्या घेत आहेत. हे नी पप्पा घरी पाण्याबरोबर गोळ्या घेतात. आयुष्यात घेतली नसेल दुधाबरोबर गोळ्या. आता पप्पाला दुधाबरोबर गोळी पाहिजे. सकाळचा नाश्ता बघा. नाही आम्ही दादाला कामाला ठेवलाय. तू चल आम्ही व्हिडिओ काढतो. स्माइली. हे आहे उपमा. अरे बापरे ही आहे उपमा. सॉरी ते जास्त खाल्लं नाही काय प्रॉब्लेम. उपमा हे काय माहिती का तिथे लिहिलंय ना. पराठा मला सगळं माहिती आहे. नाही असं फक्त नजर टाकायची. हे मला सगळं माहिती आहे. हा पायनॅपल चिल्ला. अरे मला सगळं माहिती आहे. मी हुशार. पायनॅपल चिल्ला हे आहे. कडला तरी थांबा कडला घरी हा बेसन चिल्ला. त्याला ह्या तुम्ही फटाफट तुम्ही इडली वगैरे घेऊ शकता. इडली आहे तिथे सांबार आहे आणि हे लोणचं आहे. हे लोणचं आहे. हे लोणचं हे ह्याचं आहे लिंबाचं लोणचं आहे. आणि आता आता ही इडली आहे. हा सांबर आहे. एकदम जरा एक्झॉटिक आहे सगळं. म्हणजे हे सगळं बाबा बटर जाम जाम आणि ब्रेड आहेत ना ते आपले नॉर्मल पण आहेत आणि ब्राऊन ब्रेड इथे टोस्ट करू शकता तुम्ही. टोस्ट करू शकता आणि खाऊ शकता. इडली बघितलं जास्त खाण्याचे परिणाम. काकडी लिंबू पाणी आणणार पटकन. गोव्याला आलाय म्हणून खायची वस्तू गोव्याला आलाय टमाटर काकडी टोमॅटो हे काय म्हणतात कलिंगड पपई आणि हा आहे टी केक. पपई थोडी आहे. हा टी केक आहे. काय आहे पपई आहे आपलं डांगर आहे. मस्त मेल मस्त मिळून प्लेट दाखव. हे आहे दही हे आहे सँडविच. चलो कमन बाय. व्हेज सँडविच आणि हे एकदम केक आहे. मला आवडला. मला पण खूप आवडला. वरतून इथे काय टी केक. हे सगळ्यांना ही काय सांगते सगळ्यांना माहिती का बिचारा आता गरीब लोकांना त्यांना म्हणते चहाचा केक आहे. मी सांगते तू चहा बरोबर खाणार काय तर नाही चहाचा केक आहे म्हणते. तो तिकडे गरीब आहे एक. हे अजून अमेरिकडनं येतो. अजून संपलं नाहीये. अजून एक आहे बघा. दाखवलं ना आपण. त्यांना म्हणा चूप बसा. ऑरेंज ज्यूस आणि हे आहे आपलं कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी. काल पाहतो आपले चहा. हा दूध आहे आपलं गरम. हॉट मिल्क. म्युस्ली आणि हे माझ्या मते हे म्युस्ली नाही ते कॉर्नफ्लेक्स सॉरी आहे. कॉर्नफ्लेक्स आहे आणि हे आपलं चोकोज आहे का. चोको. बस एवढं झालं. आता दुपारचं जेवण दाखवून आणलं. एक मिनिट काय आहे. आम्ही इथे आल्यापासून नुसतं जेवतोय जातोय सकाळी जेवतोय उठतो जेवायला बसलो. जेवायला बसलो. तुम्हाला ना आता एकदम स्टार्टिंग पासून दाखवतो एकदम. हे बघा हे आहे रेजेंटा बेवॉच रिसॉर्ट. ही त्यांची एंट्री आहे. इथून तुम्ही येऊ शकतात. मडगाव स्टेशन पासून ना हे 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही सांगितलं ना फक्त की रेजेंटा बेवॉच रिसॉर्ट तर लगेच ते सोडतात आपल्याला. एक
कॅबनीही आले तुम्ही तर 300, 400, 450 आपण जसं त्या व्यक्तींना कन्व्हिन्स करणार तसं. आता आम्ही कन्व्हिन्स करण्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे बाप आहे आम्ही, तर आम्ही बरोबर 350, 450 रुपये काहीतरी दिले, तर ते कोणाकडून 500, कोणाकडून 600 असं काही घेतात. तर आपण जसं कन्व्हिन्स करणार त्या हिशोबाने. आणि देन त्यानंतर यांचं इथून आपण गेलो ना तर बीच आहे, तो तुम्हाला दाखवतो. पण असं यांचं ही सगळी प्रॉपर्टी त्यांचीच आहे. इकडे कविता, इथे असे आतमध्ये एंट्री केली ना की असे मोठे मोठे त्यांचे. दादा अंदर कितना ये होगा, मतलब अभी रूम से कितने हो गए, मतलब टोटल रूम्स कितने हो गए? 133 आहे टोटल 133 रूम्स आहेत आणि सगळे एकदम लॅविश आहेत. तुम्ही काल बघितलेच, तरी तुम्हाला आज आम्ही परत सगळं दाखवेल की एकदम काहीच्या काहीच लॅविश आहे. की जे आपलं एक छोटूसं बेडरूम असते ना ते तेवढं यांचं फक्त बाथरूम आहे. तर तुम्ही फॅमिली सोबत कपल खूप रिझनेबल रेट आहे आणि खूप छान आहे, तुम्ही येऊ शकतात. हे बघा आमची मॅडम मस्त व्हिडिओ शूट करते, जे की आमचं काम आहे. कविता बघ एकदा इकडे, झालं की बघा किती छान आहे. एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला एकदम डिटेलिंग मध्ये सांगतो मी. आणि हे बघा अशी एंट्री केली की आता थोडंसं आपण पुढे गेलो ना की रिसेप्शन आहे. हे बघा रूम्स बघा, रूम्स 133 रूम्स. खाण्याची गोष्ट नाहीये. हे बघा ना, प्रत्येक ठिकाणाहून जायचं. आणि कालपासून ना आम्ही म्हणजे इकडे गेलो का रस्ता विसरतो, तिकडे गेलो का रस्ता विसरतो. चला आता आम्ही दाखवतो तुम्हाला हळूहळू पुढे. हा बघा त्यांचा एंट्रन्स आहे. इथे तुम्ही म्हणजे काही वेटिंग करू शकतात. आणि हा आहे रिसेप्शन. इथे तुम्हाला की वगैरे सगळ्या गोष्टी इथूनच होतील. हे बघा आपला गणपती बाप्पा मोरया, डोळा बघा. आणि इथून आपण वरती गेलो ना की इथे त्यांचं लिव्हिंग टाईप, म्हणजे एक बसण्यासाठी एक तुम्ही मजा वगैरे सगळं. आणि क्लीननेस आहेत ना यांचा खूप नेक्स्ट लेवल आहे. क्लीननेस खूप छान आहे. सगळं तुम्ही सिटिंग करू शकतात. आणि हा ना पूर्ण वॉशरूम एरिया आहे पूर्ण, म्हणजे हीज हर. आणि पुढे पुढे कॉन्फरन्स हॉल आहेत. हा त्यांचा एक, इथे तुम्हाला सांगण्याची गरज नाही इथे काय आहे. आणि हा बघा आपला मेन आवडीचा पार्ट, स्विमिंग पूल. इथे पण तुम्ही बसू वगैरे शकतात, सगळं करू शकतात. आणि हा बघा स्विमिंग एरिया, इथे पण तुम्ही मजा वगैरे करू शकतात. हा बघा मेन पार्ट त्यांचं स्विमिंग, जे की अप्रतिम आहे डायरेक्ट. लय बाय काय दिसते यार. या तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत. रिझनेबल रेट आहे, बजेट एक बजेट फ्रेंडली आहे, काही एवढं जास्त पण महाग नाहीये. तुम्हाला आता जेवण पण दाखवलं, म्हणजे नाश्ता पण त्यांचा एवढा खतरनाक आहे ना की लिमिटच्या बाहेर. चला आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा इथून ना स्विमिंग पूल आहे. इथे मस्त बसण्याचं आहे, मस्त बसण्याचं म्हणजे तुम्ही कशासाठी बसू शकता, तुमची मर्जी. हा इथे रूम्स आहेत. रूम्स बघा, कविता बघा किती मोठं स्टँड घेऊन फिरते, स्वतःच्या वजनापेक्षा पण आणि स्वतःच्या हाईट पेक्षा पण. छान छान रूम्स आहेत. सॉरी मॅडम, मालिक सॉरी. हे बघा तुम्ही असे म्हणजे इथे ना चालत असे व्हिडिओ वगैरे काढू शकतात. तुम्ही आमच्या इंस्टाग्रामला बघू शकतात. आम्ही खूप छोटे असे इंस्टाग्रामचे रील काढलेले आहेत. आता तुम्हाला ना त्या साईडचा एरिया दाखवतो. असं तिथून ना आपण ते काल पण दाखवलं होतं बघा तुम्हाला, ते बग्गी पकडून मग ते बीचवर जायचं. एकदम ऑसम, एक नंबर. आमची मॅडम हे बघा, आमची मॅडम याच्यातून पण दिसते, छोटे रील बनवते. हे बघा कशी नाचते आमची मॅडम. आय एम अ डिस्को डान्सर, बाबांनी मारलाय सिक्सर, कविता आहे पागल. म्हणजे क्लिनिंग करतात ना ती नेक्स्ट लेवल. म्हणजे आपण जरा रूम मधून बाहेर निघालो तर तुमच्याकडून की घेणार नाही, तर प्रत्येक गोष्ट छोट्या गोष्टी आहेत ना, जी साफसफाई म्हणतात ती नेक्स्ट लेवल. आणि हा बघा ना ॲम्बियन्स बघा ना, हा बघा स्विमिंग पूल, पुढे त्यांचं पूर्ण हॉटेल. ते हा इथे समोरच आहे ना बार काउंटर आहे, बाजूला इथे तुम्ही बसू शकता, तिकडे त्या शेडच्या खाली बसू शकतात, सगळ्या ठिकाणी. आणि आता पण बघा हे झाड कटिंग चालू आहे. प्रत्येक छोटी गोष्ट आहे ना नेक्स्ट लेवल, म्हणजे मानलं पाहिजे. काहीच्या काहीच
हे बघा कविता, कविता भिजून जाशील बेटा, ओली होशील, ये इकडे. हे बघा ना, आपण स्विमिंग पूल मधून बाहेर निघाले तुम्ही तर इथे बसू पण शकता तुम्ही मस्त. ते पण एकदम छान केलंय त्यांनी, एकदम माइंड ब्लोईंग यार. आणि तुम्ही आमचे फोटो व्हिडिओ सगळं बघा. आम्ही आता ना आमच्या रूम मध्ये चाललोय. बघा किती मस्त प्रिंट आहे, तुम्हाला दाखवतो एकदम छान. इथून दाखवतो बघा किती मस्त. बघा इथे सगळे रूम्स आहेत, सगळे टोटल रूम्स, टोटल. तुम्हाला आमचं रूम दाखवू का? काल तर दाखवलेलंच होतं, पण आता परत दाखवतो तुम्हाला आमचं रूम. थांबा कविता, आपलं रूम हे एकदा घेऊन घे. बघा आता अंधार आहे, तर लाईट लावतो मी. हे बघा आमचं रूम थोडं अस्ताव्यस्त आहे. हे आहे आमचं रूम. आणि इथून बघा वरतून डायरेक्ट स्विमिंग पूल. तुम्ही खालती पण जेवायला बसू शकतात. आणि जेवणासाठी ना खूप जास्त सेक्शन दिलेले, म्हणजे तुम्ही बघा तिकडे त्या कोपऱ्यामध्ये आहे बघा जागा, ती त्या साईडची, तिथे तुम्ही बसू शकतात. ह्या इथे पण तुम्ही बसू शकतात. इथे हा माणूस बसला, तिथे त्या साईडला. एवढ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे की लिमिटच्या बाहेर तुम्ही बसण्यासाठी. वॉशरूम सुद्धा यांचं खूप क्लीन आहे. म्हणजे हर एक गोष्ट छोटी छोटी बघी. तुम्ही आले तर हेअर ड्रायर झालं, काय आरसा, आपल्याला मिनी आरसा, छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या असतील, डेंटल किट झालं, डेंटल किट आहे, मॉइश्चरायझर, सगळं एकदम छान छान गोष्टी मस्त एकदम. दो स्मार्ट बॉय अभी रेडी हो गए, बीच पर जाने के लिए. आता तुम्हाला आम्ही बीचवरचा पूर्ण एरिया, कसं जायचं सगळं दाखवू आम्ही. काय बोलता? अभी हम मजे करने वाले. कपड़ा देखा क्या हमारा दोनों का? मैचिंग दाखव पैसा वसूल. ट्रिप साठी जे कपडे लागले त्याच्यावर जास्त खर्च. पण तुम्ही बघितलं असेल सगळ्यांपेक्षा जास्त कपडे कोणाचे चेंज झाले असतील तर तो आहे कविता. आणि ज्याचे काहीच चेंज झाले नाही ती आहे मम्मी. बिचारी हे आता पण मम्मी आणि तिचा ड्रेस सेम दिसतोय. ये पप्पा आणि धनुचे काय कपडे सेम दिसतात. हे बघा आम्ही ना आता निघालोय बाहेर. आणि बाहेर म्हणजे नेहमीच आहे. हे बघा हिने चप्पल तर वेगळी घातली, ह्या शेटने चप्पलच नाही घातलीये. आम्ही चाललोय आता बीचवर. आता बीचचं दाखव. हे बघा सगळे बघा, ही बघा कविता बघा कशी स्टँड वगैरे. हे बघा सगळे लोक जेवायला आलेत आणि आम्ही आता चाललोय बीचवर. बीचवर पण जायला ना इथून म्हणजे एक पकडून चला 40 ते 50 मीटरचा एरिया आहे. पण बग्गी येते आपल्याला. बग्गी म्हणजे ती बग्गी नाही जी गावा साईडला असते, घोडावाली बग्गी. प्रोफेशनल बग्गी आहे. आता तुम्हाला असं काही पण वाटेल. आता ह्याच्यामधून आम्ही जाणार आहोत बीचवर सामान ठेवायला. चला सगळ्यांनी, चला. आपण करू आम्ही जरा आणले ते कशासाठी आणले? ते आपल्या बॅग मध्ये ठेवले, बॅगने घातले. तुम्हाला आता आठवले की माझ्या संध्याकाळी आणू आम्ही. आता डोळ्यांना तेच विचार केला मी की डोळ्यांना एवढं छान का दिसते. किती आणलं पासून त्याचा वापरच नाही केला. फक्त घ्यायची हाऊस. आम्ही आता पोहोचलो लगेच. पोहोचू म्हणता पोहोचलो. बीच बघा, बीच, समुद्र, सागर. कोण आहे सागर? माझा मित्र आहे. अरे इथून गेलो ना मम्मी, आता उडी मारली ना की डायरेक्ट आपल्या मुंबई. चला ना, इथूनच जाऊ. चला. हो ते आपलं ते वडवली आपलं काय मुख्य इथे लय भाई. काय खतरनाक आहे. हे बघा यांचं काही वेगळं चालू आहे, यांचे पाय फसले.